नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रोत्साहन भत्त्यात वाढ होणार आहे। तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युटी सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भातले महत्त्वाचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले आहे। तर मग त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण आज बघणार आहोत। त्यामध्ये प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने वाढणार आहे, कोणते निकष आहेत, तसेच ग्रॅज्युटी रक्कम कशी मिळणार आहे, त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती या ठिकाणी अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही माहिती बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण या ठिकाणी बघू शकता की अदितीताई तटकरे यांची ही कालची पोस्ट आहे। या ठिकाणी ही बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये त्यांनी अंगणवाडी संदर्भातली प्रोत्साहन भत्ता व ग्रॅज्युटी संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर त्या संदर्भातली माहिती आपण महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली ही बातमी आहे। तर त्याविषयी आपण काय माहिती दिलेली आहे ती बघूया। कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे। पुढे काय माहिती दिली आहे तर बघूया। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे। याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, सहसचिव वीरा ठाकूर, एकात्मिक बाल विकास विभागाचे उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, विभागीय उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदीसह अधिकारी उपस्थित होते। मग मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता ग्रॅज्युटी मिळणार आहे। तर त्या संदर्भात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आता सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅज्युटी म्हणजेच एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले आहे। लवकरच आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळू शकते। तर मंत्री अदितीताई तटकरे म्हणाल्या की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। मग आता प्रोत्साहन भत्ता कोणत्या निकषावर देण्यात येणार आहे तर ते पुढील प्रमाणे निकष आहेत। तर आपण बघू शकता की अंगणवाडी केंद्रांकरिता निकष ठरवण्यात येणार आहे। अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये मिळणार, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये मिळणार, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये मिळणार आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। निकषानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। त्यामध्ये आता कोणकोणते निकष आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। मग यामध्ये आपण बघू शकतो की घरपोच आहार देणे, वृद्धी संनियंत्रण क्षमता, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरवण्यात आलेले आहे। या विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे। याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तर मग मित्रांनो, आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता व ग्रॅज्युटी दिली जाणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी होती। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यापर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।